मी आपल्याला सांगू का, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात ना तेव्हा EVM बिघडतं. जेव्हा ते जिंकतात तेव्हा EVM चांगलं राहतं. जेव्हा ते निवडणूक हारणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की शिंदेजींनी उद्धवीच्या सेनेमधले सर्व लोक घेऊन टाकले, लढवाला माणसं नाही राहिले. अजितदादांनी शरद पवारकडले सर्व घेऊन टाकले, त्यांच्याकडे लढवाला माणसं नाही आहे. आणि आमच्याकडे रोज काँग्रेस पार्टी पक्षप्रवेश करत आहे. कैलास गोरंट्याल आले. आणि तुम्हाला सांगतो, एकीकडून जे सुरू झालं आहे पश्चिम महाराष्ट्रातनं, कुणाल पाटील सारखे नेते उत्तर महाराष्ट्रातनं काँग्रेसमधनं आले. संग्राम जगतापनी काँग्रेस सोडली, अनंतराव थोपटे साहेबांनी काँग्रेस सोडली, इकडे परवा कैलास गोरंट्यालनी काँग्रेस सोडली. अजून कितीतरी नंबर तुम्हाला सांगतो पुढच्या काळात. सुरेश वरपुडकरांनी सोडून दिलं. जेव्हा त्यांना माहिती आहे की आता पराभव निश्चित आहे, निवडणुकीत लढवायला माणसं लागतात. तुम्हाला बिना नेत्यांनी निवडणूक लढता येत नाही. तुमचे इंजिनच शिल्लक राहिले नाही, साऱ्या ट्रेनचे इंजिन निघून गेले. त्यामुळं जेव्हा पराभव दिसतो आहे क्लिअर, मुंबई महानगरपालिका हातातून जाताना दिसते आहे, तेव्हा आतापासून हे रडणं सुरू आहे की उद्या पराभव झाला हेच सांगतील. ते तुम्हाला आधी सांगितलं होतं मी, EVM खराब झाली होती. त्यामुळे एक नरेटिव्ह. आणि दुसरा एक भाग आहे, आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्याकरता, आपला पक्ष थांबवण्याकरता. जेव्हा तुम्ही एखादी पक्षाला वैचारिक पद्धतीने पक्ष पुढे नेऊ शकत नाही, तुमची कार्यकर्त्यासोबतची बांधिलकी संपली असते, तेव्हा तुम्ही असे विषय काढून निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करून पक्षाच्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता. त्यातला भाग आहे. राहुल गांधींनी हे सुरू केलं आहे आणि त्यांच्या जी आहे महाविकास आघाडी त्यांनी हे सुरू केलं आहे. त्यांच्यासोबत कोणी राहायला तयार नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे अधिवेशनात बघितली. म्हणजे अधिवेशनाची शेवटची जी प्रेस असतं ते महायुती म्हणून आम्ही ज्या पद्धतीने घेतली, महाविकास आघाड्यांना तरी 3 प्रेस घ्यावी लागल्या. त्यांच्या अलग अलग प्रेस झाल्या. काही अजेंडा नव्हता अधिवेशन काळामध्ये. त्यामुळं इथे महाराष्ट्रामध्ये तरी सामना हा रोज वाईटच लिहिल. ते सामना आमच्या बाजूने कधीच लिहिणार नाही. आणि तुम्ही सामनावर बोलणं, त्याच्यावर माझे प्रश्न उत्तर करणं, याच्यापेक्षा महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचे प्रश्न आहे. संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. संभाजीनगरमध्ये आज जे अतिक्रमणं काढले त्या ठिकाणी ते रस्ते मोठे करणे आवश्यक आहे. मी काल जे अत्यंत महत्त्वाचे 8-10 प्रश्न संभाजीनगर समजून घेतले. आम्हाला जनतेला अपेक्षित डेव्हलपमेंट द्यायचं याकरता काम करायचं. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरून 2 वेगवेगळी पत्र निघाली, 2 वेगवेगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत. नाही, मला याबद्दलची माहिती नाही. खालीद की शिवाजी हा चित्रपट जो आहे त्याच्यामध्ये सरकारची भूमिका आहे की 8 तारखेपर्यंत तो 8 ऑगस्टपर्यंत प्रसारित करू नये. ज्या आशिष शेलारांनी त्याला विरोध केला खरं तर, पण त्याच आशिष शेलारांचं एक जुनं वक्तव्य व्हायरल होत आहे की ह्या चित्रपटाला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.